चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काय चाललंय? बरे आहात का? मी पण आहे थोडी बरी आणि बरी नाही आहे. तब्येतच बरोबर नाही, काय करू. आता उठले, झोपले होते जरा, आता फ्रेश झाले. चला आवरावं, आता घर आवरलं, झाडून मारलं, भांडे घासायचे राहिलेत अजून आणि स्वयंपाक करायचा. काय करू वाटाणा, पण आता काय करावं तर लागेल. बसली, येताना किराणा भरला, सगळं धान्य वगैरे, तांदूळ ते सगळं किराणा नाही. इथे अजून तो किराणा सुद्धा भरून नाही ठेवला मी, तसंच हे भरावं लागेल. 15 किलो गहू आणले, 5 किलो तांदूळ आणले, 2 किलो ज्वारी आणली, 2 किलो बाजरी आणली, सगळं आणलंय. तेल आणलं, सगळं लागतंय ना, आता सगळं आणलंय किराणा. तर आता मला दाखवते. 5 किलो गहू आहे, 5 किलो गहू दोन्हीमध्ये आहेत बघायचं. अजून 5 किलो दळायला दिलेत, मुलगा गेला दळायला. 15 किलो असे आणले. त्याच्यानंतर हे बघा, तांदूळ आणलेत 5 किलो, ज्वारी 2 किलो, 2 किलो बाजरी, 2 किलो साखर, 1 किलो पोहे, अर्धा किलो शेंगदाणे, सर्फेक्स आपल्याला लागतंय कपड्याला, साबणी आणल्या, हे लक्स साबण, भांड्याच्या साबणी, मेडिमिक्स साबण, कपड्याच्या साबणा जास्त लागतात, आणल्यात 10-12. गुळ आणला, त्यानंतर हे तेल आणले, ते 4 पिशव्या बघा. तेल आणलं, याच्यामध्ये ते ठेवायचंय सगळं. मटकी आणली, मूग आणले, चणे आणले, हे लागते आपल्याला भाजीला. घरीच मटकी बनवते ना मी, त्याच्यामुळं ही तूर डाळ आणली, चण्याची डाळ आणली, मुगाची डाळ, बेसन आणलं अर्धा, हे मोहरी आणली, शेवाया लागते आपल्याला आणल्या, पाव किलो चहापुडा आणला, कोलगेट आणले 4 लागते. तर तेल आणलं खोबऱ्याचं, मॅगी आणल्या 2, मारे बिस्किट आणले 2, गुड्डे बिस्किट आणले, 4, गरम मसाला आणला. एवढा आणलाय सारा किराणा आज. कसं घरात किराणा असला ना तर बरं वाटतं, जरा घर भरभरून वाटतं. तर आता एवढं भरून ठेवायचं आहे सगळं व्यवस्थित, डब्यामध्ये, काही बरणीमध्ये, आणि स्वयंपाकाला लागते. आता दूध आणायला गेलाय, चहा करते. दूध आणलं, दळण ठेवायला गेला, म्हटलं मग येताना दूध घेऊन ये, आणि वांग्याचं कालवण करायचं आहे. येताना म्हटलं भाजीला घेऊन ये काहीतरी, सकाळच्याला ना आत्ताच्याला. तर गेलाय मुलगा आणायला. तर आता संध्याकाळी मस्त आपण वांग्याचं कालवण करू, भाकरी करू बाजरीच्या. बऱ्याच दिवसातून आता करते वांग्याचं कालवण. गेला, आता येईनच. तर आता आवरते मी, हे सगळं ठेवून देते. असा एवढा किराणा लागतोय आपला, 4000चा झाला आता एवढाच किराणा. आणि जरी मध्ये आधी संपलं तर आणावंच लागतंय. ते महिनाभर जाईन म्हणून असं नाही आहे एवढं, पण तरी मध्ये संपल्यावर तर आणावंच लागतंय ना, मग असे. आता सध्या तर एवढा आणलाय. अजून भांडे बरडे तुम्हाला दाखवते घासायचे बघा. आता झाडू वगैरे मारलाय, भांडे राहिलेत घासायचे. सकाळी मुगाचं केलं बरं का, मूग बी डाळ राहिले, टाकून देते आता. भांडे घासते, डाळच म्हणते, कांदा भाजायला टाकते आणि भात टाकते शिजायला, आणि मग भांडे घासून घेते. तोपर्यंत भात होऊन जाईल. आणि किराणा आता भरून ठेवते मी सगळा व्यवस्थित. चहा बनवला आहे, मस्त असा चहा झाला आहे तयार. तांदूळ घेतले आहेत 2, आणि
मीठ वगैरे टाकलं थोडंसं. आता भात बनवून घेते. इकडं आहेत वांगी बघा, मस्तपैकी आपल्याला वांग्याचं काळ्या मसाल्यात कालवण करायचं आहे. त्याच्यासाठी घेतलं आहे मी 2 कांदे भाजून, हिरवी मिरची घेतली, लसूण घेतला आहे आणि शेंगदाणे घेतलेत आणि गरम मसाला आणि धने घ्यायचे आहेत. अजून भांडे वगैरे मस्तपैकी असे घासून मांडणीला लावलेले आहेत बरं का. आता छान असा चहा तयार झालेला आहे. तर आता मी चहा पिते आणि तोपर्यंत भात आपला होऊन जाईल. तर तुमचा झाला का चहा पाणी? मी पण आता चहा घेते. वांग्याचं कालवण आणि बाजरीच्या भाकरी करते. चला आता चहा पिते, जरा निवांत 5 मिनिटं बसून. पिऊन झाले. आता मस्तपैकी भाकरी बनवते आणि कालवण बनवते. लागली दुपारी काही जेवण केलं नाही, काही नाही, कामांवर थोडीशी असे झोपले, आराम केला. छान अशा भाकरी बनवते. आता मस्त अशा तवा भरवून भाकरी करते मी एकदम अशा बघा. इकडे भात पण तयार झाला आहे. तेल गरम झालं आहे. इकडं मसाला वांग्यामध्ये मीठ भरलं आहे अगोदर आणि मसाला भरला आहे. मसाला वाटून घेतला आहे आणि इकडं मसाले टाकते. आता हळद टाकते, मसाला टाकते आपला घरी बनवलेला मसाला. आता वांगे टाकते. मसाला टाकते वाटून घेतलेला. छान असं परतून घेऊ आपण आता हे मसाला. छान असा मसाला परतून घेते. हे बघा छान असं मस्त वांग्याचं कालवण तयार झालेलं आहे आणि आता जेवण करायचं आहे. थोडंसं 5 मिनिटं झाकण ठेवू. तोपर्यंत आता किराणा भरून ठेवते. मस्त वांग्याचं कालवण तयार झालेलं आहे. तरी वगैरे आलेले आहे छान. आणि जेवण करायला या. आणि बाजरीच्या भाकरी आणि वांग्याचं कालवण कोणाकोणाला आवडतंय नक्की सांगा. चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बरं.